त्याच्यामुळं किती का जरी खाल्ली तरी मन भरत नाही, काय मिळत नाही. तुम्ही किती का खा, 1 किलो खा, 2 किलो खा, 5 किलो खा, तरी मिळ लागत नाही. खाल्लीत म्हणून जांभळं बरं का. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आलेलो आहे शेतात कशामुळे आलो आहे, कारण की आज धरायचे येतो आपल्याला दारे. तर काय केलं माहिती का, वेस्टपैकी का सगळं पपडी पाणी लावते रे पक्षी, आपण जाऊन दारे धरायचे असं घरी म्हणले होते. आता इथं आल्या बी तेच करायला आपण, तसं काय नाही. हे बघू शकता मिस्टर दांडा बी पाणी लावून दिले आणि सगळं बेस्टपैकी पाणी तिथपर्यंत गेलं आहे. दिसलं का हे आदर्शक बाकी आहे. इकडे दांडाचं जितकं माप आहे का तितक्या मापानुसार आपल्याला घ्यायचे. तर आता काय करू माहिती का, काहीच नाही, नुसतं दांडा पाणी लावून द्यायचं. 10 मिनटं 15 मिनटं काय जे लागतं एका दांडाला भिजायला, तेवढा टाईम लागायला. आणि ते इकडचे जे भिजलेले आहेत का त्याला टाईम कमी लागते म्हणा, कारण की पहिला रस्ता सुरळीत झालेला आहे आणि आता वरून नुसतं पळायचं आहे, दुसरं काहीच नाही. आणि हे जे दांड आहेत का, हे आता हे जे सध्या चालू आहे त्याला रस्ता सुरळीत नव्हता. पाणी दबकत 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 जाते तिथपर्यंत. त्याच्यामुळे ह्या दांडाला टाईम जास्त लागतंय. बाकी सगळे पाणी झालेले, सगळं दांड पाण्यानं भरलेले झालेले. पक्षी आता हे जे खालचे राहिले होते का, इथून हे पाईप दिसला, ह्या पाईपापासून इकडे सगळे बाकी होते, मधले हे 2 राहिले आता. हे आता सध्या चालू आहे आणि सध्या आता लगेच इकडे घ्यायचं. एका भुंड फोडलं मी आता, ह्याला म्हणतात भुंड आणि याला म्हणतात भुंड बुजायचं. आता इकडं नुसतं इकडं वाढायचं, ते झालं का तिथून काढलं का तिकडं पाणी असं जाते. मग पुन्हा हे भुंड बुजायचं तिकडं, पाणी असं जाऊन ह्याच्यात जाणार. पुन्हा हे झालं की हे बुजायचं, ते चालू करायचं, असं काहीतरी करायचं. चला बेस्टपैकी आज आपल्या मग एवढंच काम, दुसरं काहीच नाही. नुसते दारं धरायचे आज बेस्टपैकी. सोलरची मोटर टेन्शन नाही, दुपारच्या पाण्याचं लिहून लागत असं डायरेक्ट मोटर चालू ठेवून आंघोळ करायची बेस्टपैकी. इथं डराम बेस्टपैकी आहे बघा, इथं डराम दिसलं का, हे डराम बी ठेवलेलं आहे. काहीच नाही, नुसतं डराम वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्यात नुसती डुबकी मारायची बघ, काहीच नाही. तप आहे काय. तिकडे चालू आहे झाले झाडं तोडायला बघा, हे माणसं तोडायला झाडं. इथं 2 जण बेस्टपैकी तोडते ते खुदच. जाऊ दे, आपल्याला काय, आपल्याला जितके दारे धरा सांगितले तितके दारे धरायचे आणि बिंदास घरी जायचे. तसं काय नाही, बखम आहे असं रान आहे बघा. इथून तिथपर्यंत रान आहे. सगळं आता विजित घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं लावले आता हे पट्टीत दिलं पाणी बेस्टपैकी काढून. आणि मी एकटाच म्हणून मला काय जास्त कॅमेरा असं सोडता बी येत नाही एकटा. बेस्टपैकी आता त्या बघा तिथपर्यंत गेली. आता शेवटपर्यंत जाऊ शकते, काय टेन्शन बघायचं नाही काय. ही कडी झाली बघा, शेवटपर्यंत गेली तिथपर्यंत दिसली तुम्हाला. शेवटपर्यंत गेली दिसली का, असं काहीच नाही. हिला शेवटपर्यंत जाऊ शकत बघायचं नाही. तर बघू शकता मित्रांनो, आता पाईप लावला इकडून आपण, कारण की ना इकडून पाणी असं इकडं वरी चढत नाही गेलं, इकडं मागच फुटू राहतं. हे बघा तुम्हाला दिसत असं इकडं मागं फुटले, 2दा तर हेच फुटले. बुजबुज परेशान, पुन्हा तिथं फुटलं दिसलं का, मेन पाईप तिथे लावला तिथेच फुटू राहिलं.
त्यामुळे आता तिकून लावलं पाईप आता इकून असं घेत चालायचं पाठीमाग हां जेवण आता घरी गेलो करायची बेस्ट पैकी असा कंटाळा जिथं सावली झाली तिथं बसावं लागेल जास्त भारी शिंदा एखादा लावलेलं पाणी म्हणून ते कोण असं चलत आलं वेस्ट पैकी ते कुत्रा तिथे बसले दांडात आता पाणी कसं जाते पण पुढं मला सांग हे बघा कसं बसले ते त्याला वेस्ट वाटायचे त्याला बिचारायला बी काय म्हणावं ऊनच इतकं पडले बेकार मध्ये तर ते बिचारायला वाटायला गार हो बेस्ट पैकी गार जायचं तिकडं कामातून तरी आणखी भक्कम बाकी आहे म्हणा बघ कुठे कुठली का दर्शिक बाकी आणखी तेवढी होती मग भक्कम बाकी काय नाही आणखी बरोबर 1 तास आपण 1 तास आलं का 1 तास परत ही सावली लिंबाची सावली ह्याच्यावर पडते म्हणा ह्याच्यावर पडली की मग बंद कार्यक्रम धीरे धीरे काम चलता है लेकिन चलता है तुझं काम बंद नाही होणार पण धीरे धीरे चलता है हळूहळू चलता है केलं राव गरम होऊन केलं मी उठलो उगच काय करा आता इथपर्यंत आले मग कशी इथं होतं 1 2 3 4 5 50 तिथपर्यंत राहिलेत डायरेक्ट एवढं बेस्ट घेऊ जाऊ खरी तर झाडाला आले जांभळं हे बघा 1 1 2 2 आले तर दिसले का पुढेत हे बघ हे दिसले का इथं काही आहेत पुन्हा आणखी वरी काही आहेत सगळीकडे जरा आलेले आहेत म्हणून मला असं वाटलं वरी जाऊन काढावं पण हे बघा इथं बी आलं हुलीच मोठं आलं ना हे बघा याला काढा कसं थांबा आपल्याकडं खुर आहे ना काय खुर आहे की कशाला आहे खुर इंसाफ करना हमसे मुलाकात करना इसमें घुसना घुस की बाबा रब दी कसम यारा हात दुखायला सगळं पाईप आणूया थांबा पाईप नाही आबा आम्हाला काढता येत नाही काय या काठी आहे ना आमच्यापाशी असं उलटी धरू म्हणजे कशी याच्यात अडकत येते जांभळ अडक रे बाबा कमच पडले बघा ते पिकलेलं तर लांबच राहिलं पडलं वा बेस्ट पैकी भेटलं जांभूळ खायला अरे पण माती लागली आता हे सगळी माती लागली आणखी आहेत बरी पण जा वाटणं झालं 1 1 2 2 कुठं काढत बसा ही जांभळ मोठी हो अशी आपली पट्टी आली की नाही दाग थँक्यू पकायची राहिले साफ करना मुझे माफ करना ऊन लागले मी बनेलो होते अशा भयान झळ्या चालत आहे दर्शक करायला आधी बघा सावली त्याच्यावर एका पाठी जरा सावली होती म्हणा साफ करना आली सावली दिसली का इतक्यात आली आता मग पुन्हा 10-15 मिनिटात सगळी घेऊन जाते ते पाणी कमी झालं का बंद करायची घरी मी आलो आता वरी झाडावर जांभळं खायला हे बघा इथं एक जांभळ आहे इथं 2-3 आहे ते जांभळं असं वर सुटले असं वाटत फांटा सगळे झाडं झालेले आणि इतक्या बारीक फांटी उभा आहे मी काय आता जोर आला बघा किती छोटे फांटीवर उभा आहे मी
असं वाटायले. आणि एका हातानं काय जांभळं काढता येतं आणि एका हातानं काय कॅमेरा धरता येणं. ट्राय करू आपण. येत नाही का आम्हाला करता. ए रब दी कसम यार, जिंद गया हम लोग, जीत गए. भार लागेल. जास्त काळे काळे घेते बघा. आता ती ये काय काय खाली काय माहिती. आता मी उतरलो खाली वेस्टपैकी. आणि वेस्टपैकी जांभळं खाली तर काय आणले नाही, सगळे वरीच खाऊन घेतले. कारण की होते 5-6 आले होते. खालून भले बखळ दिसू राहिले, पण खालून आणखी दिसायला भले बखळ, पण वर गेल्यावर कमी दिसत आहेत. काय मिळेल आणि तर ही जांभळं अशी एवढी मोठमोठाली म्हणा. त्याच्यामुळं किती का जरी खाल्ली तरी मन भरत नाही. काय मिळत आणि तुम्ही किती का खा, 1 किलो खा, 2 किलो खा, 5 किलो खा, तरी मिळ लागत नाही. खाल्लीत म्हणून जांभळं बरं का. त्याला आमचं जसं राहिलं आता ऊन कमी 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 होत चालू. हे बघा मी दारे धरवलाच. मी स्वतः दारे धरवलं. मी ते जरा पाणी कमी झाले आता. सकाळी ते चांगलं प्रेशर निघू राहिलं, पण आता सगळं कमी झाले म्हणा. कारण तुम्हाला कारण सांगतो की ना, तुम्हाला सांगितलं होतं की सोलरवर येते सावली आणि ती बिनधास्तपणे आलेली आहे. बघू शकता सगळी अर्धी पाटी झाकलेली आहे. हे इथून अशी सगळी झाकलेली आहे पुरी. त्याच्यामुळं पाणी कमी येत आहे. आणि पाणी आता एवढी पट्टी झाली की झालं बंद करून. तर चला मित्रांनो, डायरेक्ट आता जाऊ आपण घरी. बेस्टपैकी भेटू. कारण की ना असं ऊन लागायला आणि चट पोळायले, तरी बी काय करा समजेना झाले. कशाला काय करायचं आता, डायरेक्ट बिंदास घरी जायचं. अशी भूक लागली जोरात. बेस्टपैकी काय करू, घरी जाऊ. असं ऊन लागेल बेकारमध्ये. कारण की ना आता हवा सुटलेली म्हणून तसं असं गरम लागले सगळ्यात जास्त. आणि हवा तर अशी सुटली बाबा हो. दिसत असेल मी पाठीमागे झालं की मला शर्टामधून दिसायला रस्ता, झाडं फिडं पक्षी. फोन दिसेना झालं. फोनमध्ये काय चाललं ते दिसेना झालं. सगळं दिसायला मला. चला डायरेक्ट बिंदास भेटू आता घरी. मी पोहोचले घरी. हे बघू शकता. हां मी पोहोचलोय घरी. आणि फोन पण चार्जिंग लावला आहे बघा. सगळं सोबतच असतं आपलं जुगाड. हे चार्जर फिर्जर सगळं एकाच जागा असतं. पिन लावली चार्जिंगला, सॉरी आपलं फोनला. आणि आता अशी जोरात भूक लागली म्हणून आईला सांगितले खिचडी करायला. बेस्ट आहे तिकडच्या घरात खिचडी करायला. पण खिचडी होसर बघू शकता मित्रांनो. खिचडी झाली. कोणतरी पप्पा काहीतरी कोणतरी खाऊन गेले वाटतं. आपण बी बेस्टपैकी खाऊ आणि खाऊ. झाली खिचडी अगं मग. तर बघू शकता मित्रांनो, आता मी उठलो आहे. झोप आली मला. आता सध्या ना सगळा अंधार झाला. सगळं हे बघू शकता. हे बघा सगळं अंधार झाले बेस्टपैकी. आणि काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.